लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आपला सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी चव्हाण साहेब, कडकम मंडलाध्यक्ष हर्षल कदम, पंढरपूर मंडलाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के आणि पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्व ग्रामीण भागातल्या इच्छुक सहकाऱ्यांच्या महिला भगिनी असतील, तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, यांच्या या निमित्ताने मुलाखती घेण्यात आल्या. खरं तर मला सांगायला अभिमान वाटतोय की संबंध देशभरामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराची एक लाट चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसून आली. मग नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झालेल्या असतील, आत्ताच नुकताच संपन्न झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या पद्धतीनं अशा जनादेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला दिलेला, मतदारांनी दिलेला आपण सगळे बघतोय. आणि अशा पद्धतीचं उत्साहाचं वातावरण निश्चितच पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा आज पाहायला मिळते. ह्याचाही मला एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं विशेष अभिमान आहे. आज मुलाखती घेत असताना पंढरपूर तालुक्यातले 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समितीचे जे गण आहेत या अनुषंगाने मुलाखतीला इथं लोक आले होते. मला सांगायला अतिशय अभिमान आहे की आमच्या जिल्हा परिषद गटाच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 4 ते 5 जण सक्षम उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात. त्याचबरोबर 16 पंचायत समिती गणामध्ये सुद्धा प्रत्येक पंचायत समिती गणाला 8 ते 9 कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 9 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु मला निश्चितपणाने या निमित्ताने खात्री आहे की भारतीय जनता पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पक्षाचं एक सर्वे किंवा पक्षाची एक यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. त्या माध्यमातून जो सक्षम उमेदवार आहे, जो लोकांमध्ये परिचित आहे, उच्च शिक्षित आहे, त्याचं त्या भागामध्ये काम आहे, अशाच उमेदवाराला या सर्वेच्या माध्यमातून खरं तर विजय निवडून येणे हा निकष तर पक्षाने लावलेलाच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी त्याचं असलेलं काम, त्याची असलेली सामाजिक गणित, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी उमेदवार निवडीची कसरत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधानदादा असतील, यांना या निमित्ताने करावं लागणार आहे. परंतु मला खात्री आहे, आम्ही आता मुलाखती दरम्यान सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांनीच सांगितलं की आम्हाला पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला निश्चितपणाने आवडेल, लोकांपर्यंत जायला आवडेल. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जे आज 3 पक्ष या ठिकाणी राज्य पातळीवर काम करतायत, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत योजना पोहोचवत आहेत, त्या अनुषंगाने आपल्या जिल्हा लेवलला, तालुका लेवलला सुद्धा काही युती आघाड्या या बाबतीतला सुद्धा प्रस्ताव त्या नेते मंडळींकडून भारतीय जनता पक्षाकडे आल्यामुळं त्या बाबतीतला निर्णय या ठिकाणी पक्ष नेतृत्व असतील आणि आमचे दोन्ही नेते मंडळी असतील या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील. आणि या माध्यमातून जो प्रामाणिकपणे पक्षाचं गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, लोकांमध्ये मिसळतोय, अशाच उमेदवाराला, मग ती महिला असो किंवा जेंट्स, पुरुष असो, मागासवर्गीय असो किंवा ओबीसी असो, ह्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन प्राधान्याने ज्याचं काम आहे अशाच व्यक्तीची निवड उमेदवार म्हणून या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निमित्ताने करेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. आणि मला खात्री आहे अतिशय उत्साहाचं वातावरण या निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं नगर परिषदेमध्ये सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 24 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे निवडून आले, किंबहुना आमचे फार थोड्या मतांनी पडलेले उमेदवार जवळजवळ 50 ते 60 या ह्याच्या आतमध्ये जवळजवळ 4 उमेदवार आमचे पराभूत झाले. 100च्या आत आमचे 6 उमेदवार पराभूत झाले. त्यामुळं पंढरपूरचा एक लोकांचा, मतदारांचा असलेला बेस या ठिकाणी कल भारतीय जनता पक्षाकडेच राहिलेला आहे, हे आपल्या निकालावरून दिसून आले. परंतु आमचा नगराध्यक्ष काही प्रमाणात मागे राहिला, ही आम्हाला नम्रपणे या ठिकाणी मान्य करावं लागणार आहे. परंतु वर असलेलं भक्कम सरकारचं असलेलं पाठबळ
निश्चितच शहरवासियांच्या दृष्टिकोनातून आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधान दादा असतील, या दोन्ही आमदार मंडळींच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने पाठीमागच्या कालावधीपासून प्रयत्न केले, किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त या ठिकाणी 24 नगरसेवकांच्या माध्यमातून आपण विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचवणार आहे. आणि या सगळ्या निवडणुकीचा कल पाहता येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक, नुकत्याच संपन्न झालेल्या महापालिकेचा असलेला जनादेश हा आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून निकालानंतर आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीचा पार्टीचा एक कार्यकर्ता या निमित्ताने मला विश्वास आहे आणि एवढंच या निमित्ताने मला सांगायचं.